हां, तर ओबीसी समाजाला जर टार्गेट करून आणि जो 2 सप्टेंबरचा जो जी आर भेटला मराठा आरक्षणाचा, त्या जी आरच्या विरोधात हा महाएल्गार आहे. त्यांना आरक्षण भेटू नये या मताचा मी नाही किंवा समाज नाही, पण आमच्या ताटामध्ये कुणालाही हिस्सेदारी नको आहे. त्याच्यामुळं ही सभा आहे. दुसरी गोष्ट, कुणाला टार्गेट करायचं आणि कुणाविषयी बोलायचं, कुणाचीच अवकात नाही एकामेकाविषयी बोलण्याची, कुणाचीच अवकात नाही. आणि ज्याची अवकात आहे ते जो बोलतोय त्याने आपल्या आईवडिलाकडे बघावं मग बोलावं. एकामेकाची अवकात काढायची गरज नाही. कुणी लहान नाही, कुणी छोटा नाही. ठीक आहे, तुम्ही या वर्गामध्ये आहात, मोठे बंधू आहात, पण सांभाळून घेण्याचं काम कुणाचं आहे? सांभाळून घेण्याचं काम या समाजाचं आहे. त्याच्यामुळं मारामारी, भांडणं करणे, सभा बुडून दाखविणं, हे दाखविणं, ते बोलायचंच कारण नाही. संविधानानं सगळ्याला हक्क दिलेला आहे आणि संविधानाने सगळ्याला सभा घेता येते. असे मोडतोडीची भाषा करायची गरज नाही. आणि मोडतोडीची जर भाषा करायची असेल तर एक ना एक दिवस समाजामध्ये नथुराम गोडसे झाल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. राजीनामा देऊन या ठिकाणी यायला पाहिजे. त्याच्या सभेला जेवढे गेले होते त्याचे राजीनामे घ्या. संदीपाचा राजीनामा घ्या. ठीक आहे, संदीपाचा राजीनामा घ्या. ठीक, बजाचा राजीनामा घ्या. ठीक आहे, बाकीच्याचे सगळ्याचे राजीनामे घ्या ना. मग तुम्ही कुठे बी शिरा. आज एकटा ते एक भुजबळ इथं यायला लागला की राजीनामा मागायला लागले. तसं नाही चालणार ना. कसं चालेल? अजिबात नाही चालणार. एक जणाचा घेतला तो बघू काय आहे ती. वेळ आल्यानंतर तो पण दिसेल. हा, काय सांगा, कुठून आलात तुम्ही? काय, कोणतं गाव आहे तुमचं? मी मांजरसुंबा खंडाळा या गावातून आलेलो आहे. काय परिस्थिती तुमच्या गावामध्ये? आमच्या गावामध्ये मस्त परिस्थिती, जशी पाहिजे अशी परिस्थिती. साम दाम दंडभेद सगळं. एक बरंच झालं होतं तिथं, हाके साहेबाला खुर्च्या वगैरे निघून गेल्यानंतर खुर्च्या टाकल्या होत्या पोरांनी. पोराकडून चुकीच्या घोषणा देण्यात आल्यामुळे मीडियानं तेवढंच उचललं. पण आम्ही 4च मावळे जरी असलो तरी सक्का अख्खा बालाघाट माघारी फिरवायची ताकद आहे. हा, बायाला वागिरा जवळ आहे, ध्यानात ठेवायचं. कधी बी एकट्या सोडून कधीच नाही, एकटा बास. हा, भुजबळांना या ठिकाणी येऊ न देण्याचं बोलले काय जरा आव्हान आहे तर या म्हणावं, समोर पाहू. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक द्यायचं काय कारण आहे? या समोर पाहू, या म्हणावं. मग बघू कसं येऊ देत नाही ते. मग आता सभा पार पडते, काय म्हणलं? छानपैकी सभा पार पडणार. आमचे सगळे बांधव एकत्रित होणार, संघटित होणार. एकच पर्व, ओबीसी सर्व.